दिलं तर जाणार, ते काय थांबतोय आम्ही सगळे वाटच बघतोय। आणि तू मंत्री झाला काय, मी मंत्री झालो काय, बरं झालं काय, आपण आनंद साजरा करू। चला, शेवटी आम्ही 2 भाव होतो, आता तिसरा आला आमच्या। तुला त्याला पण द्या, तुला तर मी थांबतो तुमच्यासाठी, आणि मी थांबलो तर आजपर्यंत। गुवाहाटीला असताना भरत गोगावलेंना पक्षाचा प्रतोद म्हणून नेमलं, मोठं पद देत पुढे केलं, पण जेव्हा मंत्रिपद द्यायची वेळ आली तेव्हा काय घडलं? कोकण खात्यातून आपल्याला मंत्रिपद मिळावं म्हणून भरत शेठ गोगावले इच्छुक होते। पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळालं नाही, दुसऱ्या विस्तारावेळीही संधी हुकली आणि तिसऱ्या टप्प्यातही डावललं गेलं। पण असं नेमकं का झालं, या प्रश्नाचं उत्तर कोकण मतदारसंघातील मंत्री उदय सामंत यांनी दिले। आमदार भरत गोगावले हे मंत्रिपदाकडे आस लावून होते, पण वारंवार त्यांची मंत्री होण्याची संधी हुकली। परिणामी गोगावले नाराजही झाले। मात्र मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर काहीशी नाराजी दूर झाली। पण या सगळ्यावर आता मंत्री उदय सामंत यांनी जाहीरपणे भाष्य केलंय। भरत गोगावले मंत्रिपदापासून का वंचित राहिले यावर त्यांनी भाष्य केलंय। तसंच गोगावलेंना एक सल्लाही दिलाय। त्याच्यामुळे माझ्या दृष्टीनं या जिल्ह्याचे पालकमंत्री भरत शेठ गोगावलेच आहेत। भरत शेठ ज्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना एकत्र ठेवतात आणि मगाशी देखील कोणाला गाडी सांगत होतो, भरत शेठचा एक प्रवीण स्वभाव आहे, तो त्यांनी बदलणं गरजेचं आहे। ते इतका सगळ्यांवर विश्वास ठेवतात की त्याच्यातले किती टक्के लोक त्यांना फसवतात मला माहित नाही, पण इतका साधेपणाने ते महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास ठेवतात। आणि भरत शेठ सारखा सहकारी शिंदे साहेबांना आणि आम्हाला मिळाला, हे देखील विकास आमचं भाग्य आहे। हे तुझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी जाहीरपणानं सांगतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।